like to know the achievements of NLC in 2024, if there is, yes. you can point out. Yes. 2024 में मल्टीपल अपने जो बड़े प्रोजेक्ट्स थे उसका प्रोसेसेस आगे बढ़े और क्लियर हुए। जैसे अभी एक हमारा ये था सीमेंट रोड का अपना जो ये था 300 कोटी का फेज़ 4, उसके वर्क ऑर्डर्स सभी प्लेस हुए। देन अमृत 2 का अपना जो सीवरेज का प्रोजेक्ट है वो उसके वर्क ऑर्डर्स प्लेस हुए और काम शुरू हुआ। IITMS का जो अपना एक बड़ा प्रोजेक्ट है जिसमें इंटीग्रेटेड एंड इंटेलिजेंट ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम है, तो उसके वर्क ऑर्डर्स प्लेस होकर काम अभी शुरू हुआ है। जायका का प्रोजेक्ट जो है उसके अपनी कंसल्टेंट की अपॉइंटमेंट की गई और उसका अभी सर्वे चल रहा है। 25 में उसके अभी वर्क ऑर्डर्स प्लेस किए जाएंगे। देर आर अदर मल्टीपल, ये ऑफ हैंड तो मुझे अभी ये ध्यान में आ रहे हैं। वेस्ट प्रोसेसिंग के बारे में अपने जो पुराने कुछ प्रोजेक्ट चल रहे थे वो आगे ये हुए। CND वेस्ट का ऑलमोस्ट अपना अभी कंप्लीशन पे आ गया है। दे हैव स्टार्टेड प्रोसेसिंग ऑल्सो। ये ससबीडी का भी प्रोजेक्ट चल रहा है आगे। टेम्पररी प्रोसेसिंग के लिए उन्होंने एक प्लांट अभी इस्टेब्लिश किया हुआ है, वो 24 में एक्टिव हो गया था। उसकी कैपेसिटी एक्सपेंशन करना आवश्यक है और बड़े प्लांट का काम चल रहा है। टाउन प्लानिंग के भी हिसाब से यानी इनकम का जो ये था सोर्स, हमारा जो रेवेन्यू जनरेशन था, उसके भी कई प्रोजेक्ट जो थे हमारे ऑरेंज सिटी स्ट्रीट के वो फ्रक्टिफाई हुए। यानी उनके भी डेवलपमेंट के ऑर्डर्स हमने यानी जो डेवलपर्स है उनको फाइनलाइज किया टेंडर प्रोसेस से, और उनके थ्रू अभी लैंड मोनेटाइजेशन में हमें अच्छा ये है फंड इज़ एक्सपेक्टेड विद इन नेक्स्ट यानी ओवर पीरियड ऑफ नेक्स्ट 3 to 4 years विल रिसीव गुड अमाउंट ऑफ मनी फ्रॉम आवर लैंड मोनेटाइजेशन प्रोजेक्ट्स। तो ऐसे कई सारे ये थे जो 24 में हम हमारे यानी कॉरपोरेशन के प्रोजेक्ट्स हम आगे बढ़ा पाए। 25 में क्या प्लान है? 25 में मेजर मैंने जैसे आपको बताया कि सबसे इम्पोर्टेंट ये रहेगा कि ये जो अपने काम अभी शुरू हुए हैं उसको प्रॉपरली एग्जीक्यूट करना, क्योंकि ये बहुत बड़े बड़े प्रोजेक्ट्स हैं। अभी आप सिर्फ सीवरेज का देखेंगे तो जायका और अमृत का मिला के 3000 करोड़ के प्रोजेक्ट है, पूरे शहर में होने वाले हैं। तो ये प्रॉपरली एग्जीक्यूट करवाना, प्लस इसके लिए जो हमारा कॉरपोरेशन का शेयर है वो खड़ा करना है, वो ये करेंगे। उसके लिए रेवेन्यू जनरेशन करना पड़ेगा। देन हमारा प्रॉपर्टी टैक्स का डिपार्टमेंट हमें थोड़ा और स्ट्रीमलाइन करना पड़ेगा। टाउन प्लानिंग से जो इनकम जनरेट हो रहा है उसको और ऑगमेंट करना पड़ेगा। नए कुछ जो ये है पर्टिकुलरली अभी म्यूनसिपल के कॉरपोरेशन के इलेक्शंस भी एक्सपेक्टेड है, तो जो लोगों से निगड़ित छोटे मोटे काम होते हैं उसके तरफ ध्यान देना पड़ेगा। यानी जैसे अभी हमारी हम चौकेज की जो इशू आती थी उसके लिए एक हमारी जो कैपेसिटी रिसाइकलर्स की मशीन्स है वो अब हम बढ़ा रहे हैं। तो यानी डेली कंप्लेंट जो आ रही है, जैसे रास्ते की कंप्लेंट है, गटर की कंप्लेंट है या फिर चौकेज की इश्यूज़ है, इसको प्रॉम्प्टली एड्रेस करना ये एक ये रहेगा। प्लस जैसे अभी CM साहब ने जो 100 डेज़ एजेंडा 25 के लिए दिया हुआ है, तो वो भी हमारा एक अभी प्रायोरिटी रहेगा कि हमारा अपडेशन ऑफ हमारी जो वेबसाइट है उसको किया जाएगा। ग्रीवांस रिड्रेसल पोर्टल जो है उसको और ये करेंगे हम, यानी उसका जो रिस्पांस है वो हमें इम्प्रूव करना है। प्लस ज़ीरो पेंडेंसी का एक दिया गया है कि जो भी कंप्लेंट्स आती है उसको प्रॉम्प्टली डील किया जाए। देन हमारे जो फ्लैगशिप स्कीम्स है उसका प्रॉपर इम्प्लीमेंटेशन हो, उसके लिए ये करना है। एक नागरिक जो अपने ऑफिसेस में आते हैं तो उनको एक कंफर्टेबल ये रहे कि वहाँ पे टॉयलेट की सुविधा हो, वेटिंग एरिया हो, बोर्ड्स वगैरह प्रॉपरली लगे हो, विजिटर्स टाइम पीरियड जो है वो डिफ़ाइन किया गया हो। ये सब चीज़ें हैं वो एक रहेगा। ऐसे मल्टीपल जो आपने सभी ने कवर भी किया होगा कि जो 100 डेज़ एजेंडा दिया है तो वो भी कॉरपोरेशन करेगी। ये अभी 25 का हमारा मेजर ये रहेंगे उद्देश्य रहेंगे। अभी मुख्यमंत्र्यांनी तर 7 कलमी जे तुम्हाला आराखडा आखून दिलेला आहे, काय वाटते तुम्हाला की यामध्ये आता इम्प्लिमेंट खरंच नक्की होईल आणि अधिकारी ज्या प्रकारे जसं अधिकाऱ्यांना जसं सूचना दिल्या आहेत की तुम्ही ते पाण्याची वगैरे व्यवस्था करा, टॉयलेट वगैरे करा, किंवा त्याने टायमिंगचा स्पेशल दिला आहे की टायमिंगला घेऊन दिला आहे, त्या सगळ्या होईल? ह्या सगळ्या गोष्टी आता नाही होतील. त्याचा रिव्ह्यू पण ठेवलेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये त्याचा रिव्ह्यू शासन पण करणार आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला परफॉर्मन्स करावाच लागणार आहे.
15 दिवसामध्ये काहीतरी ते निरीक्षण करणार आहे असंही काय त्यामध्ये? नाही, 15 दिवसामध्ये नाही, हा ओव्हर अ पिरियड ऑफ 100 डेज आहे. तर वेगवेगळे याच्यामध्ये आता आम्ही 13 तारखेला आमच्या संपूर्ण अधिकाऱ्यांची त्या संदर्भामध्ये बैठक ठेवलेली आहे. त्या संदर्भात त्यांना सगळ्यांना सूचना दिल्या जातील. आता क्लिनलीनेस ड्राईव्ह आहे तो एक वेळेस आपल्याला घ्यावा लागेल. त्याचबरोबर रेकॉर्डचा आपल्याला रेकॉर्ड किपिंगसाठी त्याला प्रॉपरली हे करायचे, निंदणी म्हणतो आपण, ते करून घ्यायला लागणार आहे. तर 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण फायनलाइज करू. आता व्हिजिटर्स पिरियड असेल किंवा दौरा दैनंदिनी सगळ्यांच्या घेणे आहे, या सगळ्या गोष्टी तर तातडीने करता येऊ शकतात. त्या आम्ही आता नेक्स्ट 10-15 दिवसामध्येच करून घेऊ. सर, तालाब के ऊपर अतिक्रमण बांध करके जो लोग रह रहे हैं उसके विषय में PIL भी चल रही है, परंतु एनएमसी का अभी तक उस पर कुछ रिप्लाई नहीं आया है। एक गंभीर विषय है क्योंकि जो सोर्स है वाटर का उसी पर जा करके बाहर के परप्रांतीय लोगों ने अपना अतिक्रमण करके वहाँ पे घेर के रखे। अमृत 2.0 के अंतर्गत उसको पैसा भी रिलीज हो चुका है राज्य सरकार और सेंट्रल से, परंतु प्रोजेक्ट अभी तक बंद है। आप लेंडी तालाब के बात कर रहे हैं? जी, लेंडी तालाब में। तो उसमें इशू ये है कि बेसिकली आसपास का एरिया पूरा जो है वो नज़ुल की लैंड है, यानी राज्य शासन की लैंड है. इसके बारे में हमने कलेक्टर ऑफिस को भी लिखा हुआ है. फ़िलहाल हमें वो प्रोजेक्ट कैंसिल करना पड़ा क्योंकि वो अतिक्रमण निकला नहीं था और रिकॉर्डर्स प्लेस हो गई थी. ज़्यादा डिले हो रहा था, उसकी वजह से तो काम कंप्लीट नहीं हो पा रहा था. तो कलेक्टर ऑफिस के बेसिक उनकी रिस्पॉन्सिबिलिटी है, उनका लैंड ओनरशिप होने के कारण उनको जो भी मदत लगती है अतिक्रमण निकालने के लिए वो महानगर पालिका प्रोवाइड करेगी. सर, मनपा पदभरतीच्या संदर्भात काय सांगाल? हां, हा एक मोठा माझ्याकडनं मिस झाला ते ॲक्च्युली, पण मनपा पदभरती पण हा 2025मधला एक महत्त्वाचा अजेंडा आहे. जे आपले काही क्रिटिकल पदं होती की जे 835च्या आसपास पदांना आपल्याला राज्य शासनाने मंजुरी दिली होती की ती आपल्याला पदं भरायची होती, जरी आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 35% वरती आहे तरी. तर त्या पदांची भरती जी आहे ती आता आपली प्रोसेस सुरू झालेली आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्या आपण ज्या परीक्षा आहेत त्या घेऊ. तर टाटा कन्सल्टन्सीच्या बरोबर आमचा हे झालेला आहे, TCS म्हणून ज्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, त्यांच्याबरोबर आमचा ॲग्रीमेंट झालेला आहे आणि ही त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स पण आपल्या पब्लिश झालेल्या आहेत सगळ्या. सर, पदांची संख्या बघता 20,000 फॉर्म आलेले असं म्हणतात. नाही, 20,000 तर नाही आलेले. मी काल शेवटचा जो आढावा बघितला त्याच्यामध्ये सगळे कॅडर मिळून एक साधारणतः 7-8 फॉर्म्स आलेले आहेत. सर, लास्ट रेनी सीझन में ज्या प्रकारे लोकांना त्रास झाला किंवा अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं, एक प्रिकॉशन म्हणून या वर्षी आपण काही डोक्यामध्ये नियोजन करत आहात की जेणेकरून परत ती स्थिती उद्भवणार नाही? नाही, याच्यामध्ये आता एक महत्त्वाचं आहे की नालेसफाईचा जो हे असतो काय, तो आता आपला नालेसफाई आपण सुरू करणार आहोत. म्हणजे या मंथ एंडच्या आसपास बेसिकली काही छोटे नाले जे आहेत त्याची सफाई ऑलरेडी सुरू झालेली आहे, परंतु मोठे नाले वगैरे सगळे हे आहेत ते आपण पूर्ण आत्तापासून सुरू करून मे महिन्यापर्यंत करणार आहोत. तर त्याच्यावर योग्य पद्धतीने लक्ष देणे जेणेकरून पाण्याचा निचरा जो आहे तो लवकर होईल आणि पाणी तुंबणार नाही, हा एक हे राहणार आहे. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी जिथे लेवल्स ज्या आहेत स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या त्या काही ठिकाणी मॅच होत नाही किंवा पूर्वी आपल्याला काहीच्यात आढळलं की कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज चालू होत्या, सिमेंट रोड्स वगैरे काही अर्धवट बांधले गेले होते, त्याच्यामुळे ते बांधासारखं त्यांनी काम केलं आणि तिथे काही ठिकाणी पाणी जमा झालं होतं. तर हे असे क्रिटिकल स्पॉट्स जे आहेत ते आता आपण एक एक क्लिअर करतो आहोत. त्यानंतर आपण हे सांगितलं होतं सर की आपण ड्रेनेज सिस्टम नव्याने रिव्हॅम्प करणार आहोत. तर त्या संदर्भामध्ये अमृत आणि या योजनेमधून काय करतो आहे, कारण कित्येक होल्स जे आहेत, ओपनिंग्स जे आहेत ते सुद्धा बंद झाले होते, आपण सुद्धा ते मान्य केलं होतं. आणि लेवलचा तर विषय आपण बोललाच नाही. आता सध्या स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या बाबतीमध्ये नवीन असा पूर्ण आराखडा कोणता आपण सिटी वाईड आराखडा असा तयार केलेला नाही आहे. काही जे जुने आपले स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत त्याचे क्लिनिंगची प्रक्रिया जी आहे ती आपण करून घेणार आहोत की जिथे आपल्याला क्रॉनिकली दिसतं की त्या ठिकाणी पाणी जमा होतं, त्या ठिकाणचे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स जे आहे, कारण बरेचदा आपल्याला त्यासाठी फुटपाथ फोडावे लागतील, कारण की बरेचदा जे मटेरियल आहे जे जमा झालेलं आहे ते इतकं इम्पॅक्ट होऊन गेलेलं आहे तिथे की त्याला काढण्यासाठी आपल्याला तिथे वरनं फोडूनच काढायला लागेल. म्हणजे फक्त 2 चेंबरच्या मध्येही कदाचित आपल्याला होल करायला लागेल. तर ते असे क्रिटिकल एरियाज जे आहेत ते यावेळेस आपण स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या क्लिनिंगसाठी हे करणार आहोत. पण सिटी वाईड असं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते फुटपाथ तोडणंही शक्य नाही आहे किंवा ही कारवाई शक्य नाही आहे. तर त्याचा आता एक मास्टर प्लॅन, जसा आपला ड्रेनेजचा इश्यूज हे झाला तसंच आपल्याला एक स्टॉर्म वॉटर ड्रेनचा मास्टर प्लॅन तयार करून तो इम्प्लिमेंट करायला लागेल. याला जोडून सिमेंट रस्त्यांचा विषय होता, कारण ज्या पद्धतीनं सिमेंट रस्त्यांची जी टेक्नॉलॉजी वापरण्यात आली होती, आपण ते मान्य केलं होतं की त्याची हाईट वाढली होती त्यावेळेस. तर त्या संदर्भात आपण जे मेजर्स घेणार होतात तर काय त्याच्या पुढे?
नाही, याच्यामध्ये बेसिकली फेज 4मधले जे रस्ते चालले होते तिच्यामध्ये तिथले जे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहे ते आसपासच्या एरियांमध्ये मॅच करण्यासंदर्भामध्ये आपली झालेली आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता आपण लगतच्या ज्या एरियांशी स्टॉर्म वॉटर ड्रेन मॅच करवतो आहोत. जे याच्या अगोदर झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी लेवल मिसमॅच आहेत, ते आपल्याला दुरुस्त करून घ्यायला लागतील वेगाने. पण आता जे ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन्स आहे त्या ठिकाणच्या ज्या स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहे त्याच्यामधनं ड्रेन होणारं पाणी हे आसपासच्या एरियातल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनशी आपण प्रॉपरली कनेक्ट करत आहोत. सीमेंट रोड और उसी से संबंधित है सर सीसीटीवी कैमरे. अपने स्मार्ट सिटी में सीसीटीवी कैमरे ऑपरेट होते हैं. अभी 6 तारीख को एक घटना हिवरी लेआउट चौक में हुई थी. उसके फुटेज जो है वो अवेलेबल नहीं है ड्यू टू बिल्डिंग कंस्ट्रक्शन लिखा गया है. लेकिन अगर इसी तरीके से अगर सीसीटीवी कैमरे बंद होते हैं और इससे भयानक अगर कोई घटना घटती है तो ये सीसीटीवी कैमरे कब काम आएंगे? नहीं, सेफ सिटी प्रोजेक्ट में जो हमारे यहाँ पे कैमराज लगे हुए हैं वहाँ पे कुछ कैमराज अभी नॉन वर्किंग है. कई जगहों पे क्या हुआ है कि ये काम बेसिकली स्मार्ट सिटी देखती है. कई जगह ऐसे हुआ है कि कुछ रोड कंस्ट्रक्शन है या फिर वाटर पाइपलाइन का काम है, ड्रेनेज लाइन का काम है, उसके वजह से वहाँ की जो फाइबर कनेक्टिविटी है वो टूटी हुई है, तो NODs बोलते हैं हम वहाँ पे. तो उसके वजह से कुछ कैमराज अपने अभी ऑफलाइन है. उसका मेंटेनेंस करने की जवाबदारी जो एक पर्टिकुलर कंपनी थी L&T ने जिसने काम एग्जीक्यूट किया था उनको थी. अभी एक तो हमें जिलाधिकारी कार्यालय से हमने 6 करोड़ रुपए जो है एडिशनल जो हमें मिले हुए हैं कि जो NODs की वजह से हमारी फाइबर कनेक्टिविटी लूज़ की गई है और कुछ कैमराज ऑफलाइन हैं वो पूरा बैकलाइन यानी रिपेयर वर्क करके उसको वापस वर्किंग किया जाएगा स्मार्ट सिटी के थ्रू. ये काम स्मार्ट सिटी कर रहा है. प्लस मेंटेनेंस की जो एजेंसी है जिसका कॉन्ट्रैक्ट ख़त्म हो गया था उसका मेंटेनेंस का कॉन्ट्रैक्ट भी नया कॉन्ट्रैक्ट जो है टेंडर जो है वो स्मार्ट सिटी ने फ्लोट कर दिया है. विद इन नेक्स्ट फ्यू डेज न्यू मेंटेनेंस का जो ये होगी कंपनी होगी दैट विल बी ऑनबोर्डेड और वो पूरा ही सिस्टम जो है यानी पूरा जैसे एक्सपेक्टेड है वो इस्टेब्लिश किया है वैसे चल रहा है कि नहीं उसका हम उसके थ्रू प्रॉपर्ली मॉनिटर करेंगे. केंद्रीयकृत कॉल सेंटर सुरू करणार होते आपण आणि त्याचं ते ई-गव्हर्नन्सचे जे अधिकारी होते ते म्हणजे ते केव्हापासून सुरू होणार आहे? आपलं कॉल सेंटर हे आता इस्टॅब्लिश झालेलं आहे. आपल्याला एक केंद्र शासनाने प्रत्येक ULB-साठी एक नंबर दिलेला आहे 155304 म्हणून एक नंबर आहे. तो नंबर आपण सगळ्यांसाठी वापरणार आहोत. म्हणजे त्या नंबरवरनं डायल केलं तर तुम्हाला आपल्या हेल्पलाईनशी जोडता येईल. तर त्याची परमिशन आपण केंद्र शासनाला आता मागितलेली आहे. ती एकदा प्राप्त झाली की आपल्याला इमिजिएटली हेल्पलाईन जी आहे ती सुरू करता येईल आणि मला वाटतं की ते एक चांगलं इनिशिएटिव्ह राहील. जे आता CM साहेबांचं हे आहे की बुवा नागरिकांपर्यंत पोचायचं आपल्याला सुलभ झालं पाहिजे. तर ही एक हेल्पलाईन जी आहे ती आता छोटा नंबर नाहीतर बरेचदा ते मोठे मोठे नंबर्स जे असतात ते डायल करणं अडचणीचं ठरतं. तर छोटा स्मॉल नंबरच्या आधारावर आपण हेल्पलाईन जी आहे त्याला नागरिक अप्रोच करू शकतो. 2 पाड्यांमध्ये राहणार होतं म्हणजे नेमकं काय असणार आहे ते ब्रीफ 2 पाड्यांमध्ये राहणार आहे तर तुम्ही म्हणाले होते म्हणजे आपण हो यस सकाळी जे आहे ते आपल्या अर्ली मॉर्निंग जे आहे ते आपलं सुरू होईल कारण की चोकेजच्या किंवा स्वच्छतेच्या ज्या तक्रारी असतात त्या सकाळी लवकर सुरू होतात आणि फर्स्ट शिफ्ट प्लस सेकंड शिफ्ट म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत जे आहे ते आपण 2 पाळ्यांमध्ये हे कॉल सेंटर चालवणार आहोत. ऑलरेडी तिथे आपले लोक आता काम करत आहे. आपलं कमांड अँड कंट्रोल सेंटर जे आहे तिथे ती पूर्ण सिस्टीम जी आहे ती एस्टॅब्लिश झालेली आहे. लोकही तिथे काम करत आहे मुलं. सध्या त्याचा वापर आम्ही याच्यासाठी करतो आहोत की ज्या तक्रारी क्लोज केल्या गेलेल्या आहेत त्या समाधानकारकरित्या क्लोज झालेल्या आहे की नाही ह्या फोन करून त्यांना विचारण्यासाठी म्हणून त्याचा वापर करतो आहोत. ते म्हणजे इतक्यातच आपण सुरू केलेलं आहे. आता ते फुल फ्लेजेडली आपल्याला जसा नंबर मिळेल हेल्पलाईनचा त्याच्यानंतर ते सुरू करणार आहोत. तर आपलं लाईव्ह सिटी ॲपही होतं आणि आताही कार्यरत आहे ते आणि उलट आपण आणखी सोबतच आपण ते वेब पोर्टलनीही कंप्लेंट रजिस्टर करतोय. पण याचं कुठेही म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचलंच नाही अजूनही. आता काय करतात होते काय की जे माजी नगरसेवक आहेत ते वाया त्यांच्या थ्रूच जात आहेत म्हणजे तिथेपर्यंत जातात ते आपले रजिस्टर करतात आपल्या मोबाईल नंबरनी आणि त्याचा ते गैरवापर करतात म्हणजे त्याचं ते आता नाही बघा यासाठी आपण काही उपाय करणार आहोत म्हणजे लोकांपर्यंत हे पोहोचवणार आहोत लाईव्ह सिटी आपण ते वेब पोर्टलद्वारे. आता आपल्या मार्फतच जितकी जास्त पब्लिसिटी होईल तितके आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो. फ्लेक्सही लागले जागोजागी म्हणजे महानगरपालिकेचेच फ्लेक्स आहेत त्याच्यावरती तुम्ही ते सगळं तुम्ही ते करू शकता म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचू शकते पण आपण पोहोचवतच नाही आहोत. नाही पोहोचवतं म्हणजे आता सगळीकडे आपण वारंवार सांगतच असतो आणि आता उलट आपणही त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता की आपल्या वेबसाईटवर जे आहे ऑफिशियल वेबसाईटवर किंवा आपल्या ॲप्लिकेशनवर अशा पद्धतीने ग्रीव्हन्स एड्रेसेस पोर्टल आहे तिथे तक्रार केली तर आपण रिस्पॉन्ड करतो.
ही माहिती जी आहे ती आता आपल्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाणार, म्हणजे शेवटी आपल्या माध्यमातून जाणार. तर तुम्ही ती त्यासाठी जास्तीत जास्त पब्लिसिटी करायला मदत करावी. आणि प्लस असं आहे की तिच्यावरच्या ज्या तक्रारी आहेत त्याला जर आम्ही पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड केलं आणि त्या तक्रारी प्रॉपरली क्लोज केल्या तर लोकांनाही एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि मग त्या सिस्टीमचा ते वापर सुरू करतात. त्यामुळे जसं जसं आपलं ग्रीव्हान्स रिड्रेसल पोर्टलचं मॉनिटरिंग इम्प्रूव्ह होत राहील, तिथलं वर्किंग इम्प्रूव्ह होत राहील, तसं तसं लोकांचा त्याच्यावर विश्वास बसेल आणि ते या सिस्टीमचा वापर करतील. सर, शहरातील नद्यांची साफसफाई सुरू झालेली आहे, आपण स्वतः आढावा घेतला. तर सर, हे वारंवार सफाई करणं पडत आहे आणि त्याला करोड रुपये खर्च याला थांबवण्याचा काही उपाययोजना करणार आहेत का? नाही, पण ही सफाई म्हणजे बेसिकली गाळ जमा जो होत असतो तो काढण्यासाठी म्हणून आपण नदी सफाई म्हणजे मागच्याच आपण मोठ्या प्रमाणात नदीची सफाई करून घेतली होती किंवा नाला सफाई आपण दरवर्षी करतो. ही तर दरवर्षाची रुटीन ॲक्टिव्हिटी आहे, ती आपल्याला करावीच लागणार आहे. कारण त्याच्यामुळे पाण्यात नाही तर त्या नाल्याची किंवा नदीची जी पाणी घेऊन जाण्याची क्षमता असते ती कमी झाली तर मग ते पाणी बाहेर पसरण्याची शक्यता जास्त असते जेव्हा जोरात पाऊस येतो तेव्हा. तर ही रुटीन प्रोसेस आहे, उलट ती अधिक चांगली व्हावी असं प्रत्येक वेळी अपेक्षित असतं. नाग नदीचा सर्वे जो आपण करतो त्या संदर्भामध्ये नाग नदी जायका प्रोजेक्टचा, तर जायका प्रोजेक्टमध्ये बेसिकली आपले 5 पॅकेजेस आहेत. तिच्यात एक हे आहे 92 MLDचं STP आणि आपल्या पंपिंग स्टेशनचं अपग्रेडेशन. दुसरं पॅकेज आहे इंटरसेप्टर बिल्ड करण्याचं, अलॉंग द नाग रिव्हर एक इंटरसेप्टर बिल्ड करणारे ज्याच्यामध्ये सगळ्या ड्रेनेजचे लाईन्स ज्या आहेत ज्या नदीत उतरतात त्या इंटरसेप्टरमध्ये जोडून सरळ STPला घेऊन जातील. 2 पॅकेजेस उरलेले आहेत ते नेटवर्क एक्सपान्शनसाठी आहे. ज्या जुन्या पाईपलाईन्स आहेत त्या सगळ्या बदलल्या जाणार आहेत, काही अनसर्व्ड एरियामध्ये दिलं जाईल. आणि 5वं पॅकेज आहे की क्रिमेटोरिया जे आहे आपले दहन घाट तिथे इलेक्ट्रिक क्रिमेटोरिया जे आहेत ते आपण इन्स्टॉल करणार आहोत. तर सध्या याचं जे आहे सर्वेक्षणाचं जे आहे ते काम चालू आहे. साधारणतः त्यांना आपण एक टाईम फ्रेम दिली आहे की पॅकेज 5 जे खूप छोटं आहे इलेक्ट्रिक क्रिमेटोरियाचं ते 1 महिन्याच्या आत आपण त्याचे टेंडर्स पब्लिश करू शकलो पाहिजे. आणि उरलेले जे 2 महत्त्वाचे म्हणजे जे इंटरलिंक्ड आहे, एक इंटरसेप्टर प्लस नेटवर्क एक्सपान्शन, त्याचं जे काम आहे त्यांना आम्ही मार्च 31पर्यंतची मॅक्झिमम मुदत दिली आहे की त्याच्या अगोदर तुम्ही आम्हाला DPR तयार करून टेंडर फ्लोट करण्याच्या स्थितीमध्ये आणून द्यावी. पण ही मॅसिव्ह एक्सरसाइज आहे, त्याच्यामुळे प्रॉपर सर्वे करूनच आपल्याला DPR करावं लागेल. नाही तर तिच्यात जर लेवल्सच्या आणि हिच्यात चुका झाल्या तर मग त्याचा नंतर काम म्हणजे लोकांना त्याचा नंतर त्रासही होऊ शकतो. म्हणजे जे अपेक्षित आपल्याला रिझल्ट आहे ते मिळू शकणार नाही कदाचित. त्यामुळे प्रॉपर सर्वे होऊन 31 मार्चपर्यंत इट इज एक्सपेक्टेड की भाई ते जे मेजर वर्क्सचे पॅकेजेस आहेत त्याचे आम्ही टेंडर पब्लिश करू शकतो. सर, गेल्या काही दिवसामध्ये महानगरपालिकेची ॲक्टिव्हिटीज अचानक वाढलेली आहे, योजना आल्या, नागपूरकरांना लाभ देणाऱ्या, निवडणुकींच्या हालचाली काही सुरू झाल्या असं म्हणते म्हणजे मला आता त्याच्याबद्दल कल्पना नाही, कारण की अजून आम्हाला ऑफिशियल कोणतेच कम्युनिकेशन नाही आहे. पण म्हणजे असं आपल्यामार्फत सगळ्यांमार्फत हे आहे की कदाचित आता कॉर्पोरेशन इलेक्शन्स वगैरे लागू शकतात काही दिवसांनी. प्रशासनाची निवडणूक पूर्व तयारी काही सुरू झाली का? नाही, अजून असं कोणतं ऑफिशियल काही कम्युनिकेशन नाही आहे, त्याच्यामुळे कोणती प्रोसेस आम्ही ऑफिशियली काही सुरू केलेली असं नाही आहे सध्या. सर, रिसेंटली मनीष नगर सेकंड वाला जो आहे तो लोकांनी ओपन करून टाकलं होतं. कदाचित 10-12 दिवसात तो ओपन होणार आहे. पहिला अंडरपासचा काय स्टेटस आहे, कोण मेंटेन करतोय, त्याची कंडिशन अशी का बरं आहे? त्यामध्ये प्रॉब्लेम एक असा आहे सर, तिथे झोनचा वाद आहे. म्हणजे तो अंडरपास 2 झोन आहे, एका साईडला वेगळा झोन आहे, दुसऱ्या साईडला दुसरा झोन आहे. तिथे गाळ साचला काही साचला ते 2 झोन एकमेकावर ढकलतात, ते तसंच सोडून देतात, तो पाणी साचलं राहतं. तर अशा नाही, बेसिकली आता हा बांधला मेट्रोने होता आणि तिच्यामध्ये पाणी म्हणजे पाणी जमा होतो, त्याच्यामुळे तो बंद व्हायचा आणि इतर इश्यूज क्रिएट व्हायचे. तर त्याच्यासाठी त्यांनी एस्टॅब्लिश केली होती एक सिस्टीम पंपिंग करण्याची. पण बरेचदा खूप जेव्हा पाऊस होतो तेव्हा जी काही तिथे पाणी जमा होतं ते उपसा तेवढा होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पावसाळ्यामध्ये जर जोरात पाऊस आला तर तो बंद राहतो. तर त्याला सध्या आता मेंटेन करण्याची जबाबदारी तर आम्हालाच आहे हँडओव्हर केल्यानंतर. साफसफाईला 2 झोनमध्ये तो वाद व्हायला नाही पाहिजे. ॲक्च्युली काही हे नाही आहे, कोणतंही सफाईचं डिपार्टमेंट तर एकच आहे. SWM विभागाने जी क्लिनिंग करायला पाहिजे ती विशेष सीमावाद आहे. त्यामध्ये अंडरपासचा आतमध्ये सीमावाद आहे 2 झोनमध्ये. जास्त क्रिटिकल इश्यू हा आहे की पाणी जेव्हा खूप जमा होतं तेव्हा त्याची जी काढण्याची जी आपली यंत्रणा आहे ती त्याला सफिशियंट नाही. सर, पण ते फक्त पाणी नाही आहे ना, म्हणजे इट इज पुन्हा वर्षभर त्याची कंडिशन करावी. म्हणजे डस्ट आहे, तिथले ते ग्रिल्स आहेत ते ग्रिल्स डॅमेज झालेले आहे,
तर इट इज नॉट जस्ट मॉन्सून, इट इज पुरे सालभर में म्हणजे पायी जाणाऱ्यांसाठी ती मुवमेंट खूप हे आहे, चिखल आहे, डस्ट आहे. सुधारणा करून घेऊ आता. सर स्मार्ट स्वच्छता टीमला पाठवून करू शकतो का त्यांना? नाही, क्लिनलीनेसचं तर करूनच घेतो, बट बेसिकली हँडओव्हरची जी प्रोसेस आहे ती म्हणजे मला हे माहीत नाही की एंटायर ते अंडरपास हॅज बीन हँडेड ओव्हर टू कॉर्पोरेशन ऑर नॉट. दॅट हँडओव्हर प्रोसेस इज कम्प्लीटेड ऑर नॉट हे मला आता जस्ट फॉर शुअर माहिती नाही, पण क्लिनलीनेस हॅज टू बी डन बाय अस. त्याच्यामध्ये जर क्लिनलीनेसचे काही इश्यूज असतील ते आम्हाला बघायला पाहिजे. आणि तो नवीन सुरू होईल तेव्हा तिथे देखील सीमावाद राहील सेम, तर कारण की रेल्वे ट्रॅकने तो सीमावाद होतं, तर ते आधीच निपटवला तर बरं. कोणत्या एका झोनकडे जबाबदारी द्यायला लागेल त्याची. सॉलिड वेस्ट डिस्पोजल खूप कॉम्प्लिकेटेड इश्यू झालेला आहे आपल्याकडे. मुळात आपल्याला चांगले मार्क्स रँकिंग मिळालं, पण सॅग्रिगेशन अजूनही होत नाही, म्हणजे ॲट सोर्सपासून. दुसरा लेगसी डम्पचा विषय आहे, भांडेवाडीचा विषय आहे, असे खूप कॉम्प्लिकेटेड विषय झालेले आहे. हाऊ आर यू ॲड्रेसिंग इट? नाही, लिगसी वेस्टचं तर आता आपलं बायोमायनिंगच्या द्वारे आपण क्लिअर करतो आहोत, आणि इनफॅक्ट SBM2मधनं आपण आता वर्क ऑर्डर जी प्लेस केली आहे ती इट इज एक्सपेक्टेड की आता ऑल द एंटायर लिगसी वेस्ट विल बी क्लिअर्ड. ऑलरेडी आपण 30 एकर्स लँड रिकवर केलेलं आहे, प्लस ॲडिशनल जवळजवळ 17 ते 18 एकर लँड जे आहे ते जिथे भांडेवाडीचा दुसरा पार्ट जो आहे तिथून पण आपण रिक्लेम केलेला आहे. रिमेनिंग पोर्शन वुड बी क्लिअर. साधारणतः आता 1 वर्ष झालं ऑर्डर प्लेस करून, त्यांना 3 वर्षाची मुदत आहे. तर येत्या 2 वर्षामध्ये लिगसी वेस्ट जो आहे तो पूर्णतः क्लिअर करू, जमल्यास त्याच्या अगोदरसुद्धा, कारण की कपॅसिटी आहे त्या कंपनीमध्ये क्लिअर करण्याची. सेग्रिगेशन ॲट सोर्ससाठी आपल्याला IC मार्फतच हे करायला लागणार आहे. आणि ससबिडीचा जो प्लांट आहे तो एकदा आपण एस्टॅब्लिश केला तर प्रोसेसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण म्हणजे सफिशियंटली रिक्वायर्ड कपॅसिटी जी आहे ती आपण क्रिएट करू शकू. आजही आपल्याकडे टेम्पररी स्वरूपामध्ये जे आपण कंपनीकडे 2 मॅन्डेट होते की एक मेन प्लांट उभारणं आणि जी मेन प्लांट उभारण्यापर्यंत एक तात्पुरती सुविधा उभी करणं. तर काही प्रमाणामध्ये त्यांनी जी तात्पुरती सुविधा उभी केलेली आहे तिच्यामध्ये पार्टली आपल्याकडे प्रोसेसिंग सुरू आहे. जे अवैध बांधकामाचे हायकोर्टाचे निर्देश आहेत त्यानुसार मतलब कारवाई होते की आणि झोन स्तरावर त्यांना नोटीस जातो, त्या प्रक्रियेनुसार मतलब इथं आपल्याकडे कारवाई करते. पण ती 2-3 वर्ष अपील चालतात त्याचा, म्हणजे 2-3 वर्ष फक्त अवैध आहे किंवा नाही हे समजण्यासाठी. तर त्या जनतेला जो त्रास होतो ज्याच्यात काही ठिकाणी हे बघा, काही ठिकाणी हे नक्कीच डिले झालेलं आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का स्लममध्ये जेव्हा अतिक्रमणाची तक्रार येते ना तेव्हा लगेच काउंटर कंप्लेंट्स पण फाईल होऊन जातात, म्हणजे तो इतका सोपा विषय नसतो. पण मान्य आहे मला की काही प्रमाणामध्ये अपील्स येतात आणि त्याच्यात 2 आहे. एक आपल्या स्लम अथॉरिटीकडे एक अपील येऊन जातं आणि त्याच्यानंतर इमिजिएटली जर त्यांचा डिसिजन मान्य नसेल तर ॲडिशनल कलेक्टरकडे अपील करतात ते, आणि बरेचदा मग कोर्टातही जातात. तर त्या कारणास्तव तिथे डिले होतो बरेचदा. आपल्या झोननी त्याला नोटीस दिलं, नोटीस त्या नोटीसला चॅलेंज करायसाठी आपल्या स्लम विभागामध्ये येतात. तर स्लम विभागाचे तारखा होतात प्रत्येक आठवड्याला, पण त्या प्रत्येक आठवड्याची तारीख मतलब 2-3 वर्ष चालतात. नाही, प्रत्येक तर नाही, काही ठराविक केसेसमध्ये चालली असेल कदाचित. मी ॲक्सेप्ट करतो की ते हिअरिंग जे आहे त्या लवकर घेऊन त्याच्यावर निर्णय व्हायला पाहिजे, पण बरेचदा तो इश्यू खूप कॉम्प्लिकेटेड असतो. नेसेसरी डॉक्युमेंट सबमिट केले जात नाही, बरेचदा हिअरिंगमध्ये काही लोक ॲबसेंट राहतात, आणि जर एकतर्फी पण निर्णय घेतला तर त्याचं मग पुन्हा आणखी कोर्टामध्ये त्याला लगेच स्टे वगैरे मिळून जातो. तर त्या कारणास्तवही डिले होतो बरेचदा. तसेच आपल्या कर विभागाची नामांतरण प्रक्रिया राहतो, तो पण 2-2 वर्ष चालतो. त्याच्यातही लोक निर्णय आठवपत्रिका किंवा त्याचे दस्तावेज अगर एक्सेप्टेड आहेत तर ते होणार, नाही तर होणार नाही. पण ते खूप दिवस लागतात, 2-2 वर्ष प्रकरण पडून आहेत. नाही, आम्ही मॉनिटर आता करतो आहोत की प्रकरण दाखल झाल्यापासून किती तारखेपर्यंत क्लिअर झालेले आहे. याची जी आहे सगळी सिस्टीम आपली ऑनलाईन अवेलेबल आहे. प्रत्येक प्रकरण आपल्याला त्या जिओ सिविकच्या ज्या हे असतं सॉफ्टवेअरमध्ये पूर्ण टाकावं लागतं. एकदा त्याची एंट्री झाली की त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किती प्रकरणं प्रलंबित आहे. तर ते एक आता आम्ही मॉनिटर करणार आहोत की दाखल झाल्यापासून किती दिवसामध्ये क्लिअर झालं किंवा अजूनही प्रलंबित आहेत म्हणून. हा 0 पेंडन्सीचा जो विषय आहे ना तिच्यामध्ये हा विषय टॅकल केला जाईल. अजून एक प्रश्न आहे त्याच्यात की जे कर विभाग जे आहे आपलं डिपार्टमेंट आणि घराची क्षेत्र जे आहे आत्मपत्रिकेच्या नुसार आणि घराचं क्षेत्र आणि बिल्डिंगचं त्याच्यात खूप डिफरंट आहे, म्हणजे कर कमी घेतला जातो. ते काही ठिकाणी असणारच आहे. ते बेसिकली अशा वेळी रिअसेसमेंट केली गेली पाहिजे ज्या ठिकाणी आहे.
मॅन पॉवरही बरेचदा कमी असते, फील्डवरचा जो असायला पाहिजे दोन्ही तिन्ही प्रकारे, म्हणजे माहीत असूनही कारवाई न करणे आणि बरेचदा मॅनपॉवरचा तुटवडा असल्यामुळे प्रत्येक घरापर्यंत प्रॉपर्टीपर्यंत पोहोचू न शकणे. तर ते आता काही मॅनपॉवर आता आम्ही ॲडिशनल दिलेली आहे. 25 रेव्हेन्यू हे जे आहे आपले कर निरीक्षक जे आहे ते आता आम्ही जेव्हा क्लास 4च्या लोकांना उन्नत केलं तेव्हा दिलेलं आहे. त्यामुळे कपॅसिटी पण वाढेल डिपार्टमेंटची आणि बेटर मॉनिटरिंग इज द ओनली ऑप्शन. डॉक्टर साहब याच्यामध्ये स्ट्रीट फूड हॉकर्स है उनको मतलब अभी 2 दिन पहले ही हटाया था बट वो फिर से हो गए, तो एनएमसी इस पे क्या स्ट्रिक्ट एक्शन? सर इसी एक सवाल है मेरा कि एनएमसी के अंदर एक डॉग शेल्टर रूम है, उसकी सुविधा को लेकर कुछ समय पहले सवाल खड़े हुए थे, उसको लेकर हम लोग क्या करने वाले हैं? ये पहले जो आप बता रहे थे कि IT पार्क के पास जो अतिक्रमण है तो उसमें जो कार्रवाई है, कार्रवाई में सातत्य रखना ही पड़ेगा. वहाँ पे फूड ट्रक्स वगैरह भी कई फूड व्हीकल्स पार्क होते हैं बेसिकली, तो उसको पुलिस डिपार्टमेंट ने भी इम्पाउंड करने का ये किया था. कुछ व्हीकल्स इम्पाउंड भी किए गए थे. सर बस 2 दिन पहले ही हटाया था उन्हें बट अभी फिर से चालू है. वी विल हैव टू टेक द एक्शन रेगुलरली रिपीटेडली. ये सिर्फ उसी एरिया का प्रॉब्लम नहीं है, बाकी जगहों का भी है. और इसमें अभी ये कह रहे हैं कि जब्ती करना, यही अभी हमने इंस्ट्रक्शंस दिए हैं कि जो आप साहित्य उठा रहे हो उसकी जब्ती करनी पड़ेगी. और जो हमारे रूल्स है कि 15 दिन तक वो पहले स्टार्टिंग में रिलीज़ नहीं करने हैं और बाद में अगर पाया जाता है तो फिर वो रिलीज़ नहीं करते हैं हम, तो उसका स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करना पड़ेगा हमें. सर पाचपौली पोलीस स्टेशन परिसरामधून काल 30 लाखाचा जो नायलॉन मांजा आहे तर तो डिस्टर्ब करण्याकरता म्हणून आपल्या भांडेवाडीच्या त्या डम्पिंग यार्डमध्ये घेऊन गेलेले आहे. काय माहिती सर त्याबद्दल? नाही, मला माहिती नाही. अधिकारी त्या नायलॉन मांजाला घेऊन आपली काही मोहीम किंवा काही इनिशिएटिव्ह काय घेते आपण? पोलीस आणि पालिका आम्ही एकत्रितपणे त्याच्या नायलॉन मांजा संदर्भामध्ये कारवाई करतोच आहोत. तर हे जो तुम्ही मला सांगितलं की बाबा डम्पिंग ग्राउंडमध्ये घेऊन गेलेले आहे, तर त्याच्याबद्दल मला जो आता हे नाही आहे, पण माननीय उच्च न्यायालयाचे जे आदेश आहे त्याच्यानुसार जी कारवाई करायला पाहिजे त्याच्यानुसार पालिका आणि पोलीस प्रशासन दोघे एकत्रित कारवाई करत आहे. सर डिस्ट्रॉय कसं करणार? त्याला जाळणार की त्याला नाही, त्याची प्रोसेस मला माहिती नाही, मी तुम्हाला आता इमिजिएटली सांगू शकत नाही. प्रिकॉशन्स आता सध्या म्हणजे राज्य शासनाने पण या संदर्भामध्ये डिरेक्शन्स दिलेले आहे की आता सध्या आपण मॉनिटर करतोय सिच्युएशन. तिच्यात हा पहिल्यापासूनच व्हायरस आहे, फक्त काही जेनेटिक म्युटेशन्समुळे त्याला प्रॉब्लेम जास्त ॲडिशनल इश्यूज क्रिएट होऊ नये हा एक मेजर कन्सर्न आहे. तर त्याच्यासाठी आता एक नोटिफिकेशनचं प्रक्रिया सुरू झालेली आहे की असे काही अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस जे असेल किंवा सिव्हिअर रेस्पिरेटरी डिस्ट्रेसचे जे पेशंट्स आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्यांनी आम्हाला कळवायचं आहे. प्लस टेस्टिंगचे पण नॉर्म्स जे आहेत ते दिलेले आहे. सगळ्यांची सरसकट टेस्टिंग करणं अपेक्षित नाही आहे. काही ठराविक कॅटेगरीच्या पेशंटमध्ये आणि जर रेग्युलर व्हायरसेस जर डिटेक्ट झाले नाही तरच त्याची टेस्टिंग करण्यासंदर्भात VRDLला पाठवावं असे निर्देश दिलेले आहे. तर मास टेस्टिंग किंवा मास यूज ऑफ मास्क वगैरे असे कोणतेही अजून डिरेक्शन्स आलेल्या नाही आहे. फक्त आपल्याला केअरफुल राहणं आवश्यक आहे की काय हाऊ द सिच्युएशन अनफोल्ड्स ते बघण्याची हे आहे. आणि प्लस आपल्या टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटने गिअरअप केलेलं आहे. आता VRDL लॅब जे आहेत आपल्या वेगवेगळ्या ज्या नोटिफाईड लॅब्स आहेत त्याच्यामध्ये या टेस्टिंगसाठी डिरेक्शन्स दिलेले आहेत. गरज पडल्यास महानगरपालिका पण त्याची जी किट्स आहे टेस्टिंग किट्स ते आम्ही काही प्रमाणामध्ये प्रोक्युअर करतो आहोत. आणि जी काही त्यांनी हे दिलेलं आहे की कोणत्या पेशंटला तुम्ही टेस्ट केलं पाहिजे त्या जर याच्यामध्ये जर कोणी एलिजिबल असा पेशंट आमच्याकडे सापडला तर त्यांचं आम्ही टेस्टिंगचे हे सॅम्पल घेऊन पाठवतो. टेस्टिंग किटमध्ये रिक्रुटमेंट सुरू केलं, नर्सिंगचे रिक्रुटमेंट सुरू आहे. टोटल किती रिक्रुटमेंट सुरू केलेले आहे? कधीपर्यंत ही प्रोसिजर होणार आहे? 4-5 सगळे मिळून आम्हाला जवळजवळ 835च्या आसपास पदं मंजूर झाले होते. जे मी सांगितले अगोदर की आपल्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा एक पर्सेंटेज कॅप असतो की त्याच्यावर जर तुमचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल तर तुम्ही रिक्रुटमेंट करू शकत नाही. परंतु महानगरपालिकांची कपॅसिटी काही ठिकाणी कमी होत होती, क्रिटिकल कॅडरमध्ये वेकन्सी क्रिएट होत होती, म्हणून राज्य शासनाने आपल्याला साधारणतः 835 पोस्ट वेगवेगळ्या ज्या आपण आयडेंटिफाय करून दिल्या होत्या तिच्यामध्ये मग अग्निशमन डिपार्टमेंट आलं, इंजिनियर झाले, CA झाले, नर्सेस आहे, अशा वेगवेगळ्या कॅडरमधल्या लोकांची हे दिलेली आहे. इवन काही क्लास 1 अधिकारी पण आहेत. तर असे सगळे 835 यांची रिक्रुटमेंट जी आहे ती टप्प्याटप्प्याने आपण कंप्लीट करणार आहोत.
सर रेव्हेन्यू ऑगमेंटेशन जे आहे इट इज डेफिनेटली गोइंग टू बी अ मेजर चॅलेंज फॉर यू. तुम्ही त्याचा उल्लेख पण मगाशी केला. तर कित्येक सरकारी योजना आहे ज्याच्यामध्ये आपला जो वाटा आहे आपण देण्यासाठी आपल्याला निधी उभारायची गरज पडते. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.